तुम्हाला पण कधीतरी असा एक्सपिरियन्स येत असेल ना, की आपण लहानपणी जसं वागायचो ना तशीच आपली मुलं पण वागतात. चला बघा, मग आपण लहानपणी काय करायचो, म्हणजे मी तरी करायची, की उपवास नसेल ना तरी खिचडीसाठी उपवास पकडला जायचा. आता माझ्या मुलांना खिचडी खूप आवडते आणि आता गोष्टी पण चेंज झाल्यात. आपण मुलांच्या आवडीसाठी म्हणून किंवा मग त्यांच्या टिफिनसाठी वेगळं काहीतरी म्हणून मध्ये मध्ये खिचडी बनवतो. तसं ना माझ्या मुलांना अशी मोकळी झालेली खिचडी खूप आवडते. आज माझ्याकडून खिचडी तर मोकळी झाली होती, पण ना ती थोडीशी कडक होते असं मला वाटत होतं, कारण रात्री भिजवताना पाणी थोडं कमी झालं असावं. तर ना मग म्हटलं चला काहीतरी आयडिया करूया. आणि जेव्हा ना असं खिचडी कडक होते असं जाणवलं ना, की त्याच्यामध्ये ना 2 चमचे दूध किंवा पाणी घालू शकता. मोस्टली दूधच घालायचं आणि मग छान हलवून घ्यायचे आणि असं झाकण लावून 5 मिनिटं होऊन द्यायची. असं केलं ना की खिचडी खूप छान मऊसूत होते. आणि खिचडी असेल ना तेव्हा दही कंपल्सरी पाहिजे, कारण मला दही खिचडी खायला खूप आवडते. आणि मी साखरेला रिप्लेस करून त्याच्यामध्ये गूळ घातलं. मस्त जेवण वगैरे झालं आणि द्वितीचा अभ्यास. चला तर आम्ही अभ्यास करतो, आणि तुम्ही रिलेट करत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. बाय.